रायगडमध्ये ध्वनिवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सुधारित नियमांनुसार रायगड जिल्ह्यात 2026 सालात निवडक 15 दिवस ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापरास रात्री 12 वाजेपर्यंत सशर्त सूट देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानुसार ही मुभा सकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार असली तरी राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रांमध्ये ही सूट लागू होणार नाही। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदूषण सुधारित नियम 2017 नुसार जिल्ह्याच्या गरजेनुसार वर्षातील 15 दिवस ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापरास सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत। या अधिकाराचा वापर करत रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत निवडक 15 दिवसांसाठी ही सूट जाहीर करणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। या आदेशानुसार श्रोत्यांसाठी असलेली बंदिस्त ठिकाणे जसे श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष वगळता इतर सर्व ठिकाणी ध्वनीची निर्धारित मर्यादा पाळून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी राहणार आहे। सूट देण्यात आलेल्या दिवसांमध्ये शिवजयंती, होळी पौर्णिमा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, ईद ए मिलाद, गणपती उत्सवातील दुसरा दिवस, गौरी विसर्जन, अनंत चतुर्दशी, साखर चौथ विसर्जन, नवरात्री उत्सव, दिवाळी, लक्ष्मीपूजन, ख्रिसमस आणि 31 डिसेंबर या दिवसांचा समावेश आहे। दरम्यान राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रांमध्ये ही सूट लागू राहणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच ध्वनी प्रदूषण नियम 2000 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम 19(अ) अन्वये संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।